तर मित्रांनो, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाहीये. अशातच विनायक मेटेंच्या पत्नी पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार अशी चर्चा ही पाहायला मिळत होती. मात्र आज मेटे समर्थकांची बैठक झाली असून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा एकमताने निर्णय झालेला आहे. तर मग अशात एकूणात काय ठरलं आणि शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक हा काय, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते. तर दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलेले. तर मग आता ज्योती मेटे नेमकं काय निर्णय घेतील याबद्दल बोललो तर ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक ही पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरवण्यात आलं. त्यामुळेच आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर मग आतापर्यंत पाहिलं तर भाजपसोबत असलेला शिवसंग्राम पक्ष आता शरद पवार गटात जाणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. ज्यात खरं तर मग शरद पवारांचा यात मास्टर स्ट्रोक पाहायला मिळणार का याबद्दल बोललोत तर महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. मग अशातच धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. दरम्यान विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवार देऊन शरद पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करू शकतात. कारण राज्यात पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापला असून विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे. तर खरं तर मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात सुद्धा झाला होता. त्यामुळे ज्योती मेटे यांना सहानुभूती मिळू शकते. तर मग अशात आता शरद पवारांकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी जाहीर केली जाईल का आणि स्वतः ज्योती मेटे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असतील का हे पाहण्यासारखे. तर अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत त्याबद्दल सविस्तर यादी ही तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.